DMERची सेकंड सिलेक्शन लिस्ट आलेली आहे. सेकंड DVची लिस्ट आली होती. सेकंड DVची लिस्ट आली होती. तर त्यांचं DV झालं. त्याच्यानंतर मी त्यावेळेस सांगितलं होतं की आता याच्यानंतर सिलेक्शन लिस्ट येणार. तर काल सिलेक्शन लिस्ट आलेली आहे, सेकंड सिलेक्शन लिस्ट. तर त्याच्या रिलेटेड काही कॅन्डिडेटचे क्वेश्चन होते. आता सिलेक्शन लिस्ट कशी चेक करायची ते सांगतो. त्याच्यानंतर सिलेक्शन कोणते आहेत, वेटिंग कोणते आहेत, त्याच्यानंतर ॲब्सेंट कॅन्डिडेट्स काय, त्यांनी पुढे काय करायचं ते पण सांगतो. आणि काही कॅन्डिडेटचे क्वेश्चन होते त्यांचे पण मी एक्सप्लेन करतो. त्याच्या आधी त्यांचंच एक नोटीस सूचना आलेली आहे DMRचीच. ते पण बघा, हे कालचंच आहे, 4 मे 2024. सूचना COT स्पर्धा परीक्षा 2023 उमेदवारांना कळवण्यात येते की खालील नमूद बाबीच्या अनुषंगाने यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याच्यात मेन 3 पॉईंट आहे. त्याच्यामध्ये फक्त सगळ्यात पहिलं हा EWS रिलेटेड आहे की आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातील उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 25/5 म्हणजे जी फॉर्म भरायची DMRची लास्ट डेट होती 25/5 ही तारीख ग्राह्य न धरता, कारण ते EWS तुम्हाला सर्वांना माहीत आहे की EWSची कोर्ट केस झाली होती. तर त्या संदर्भात ती जी आपण फॉर्मची लास्ट डेट पकडत होतो त्याच्यामुळे जे कॅन्डिडेटला नॉट इलिजिबल केलं होतं, फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे ती, त्याच्या नंतरचे जे सर्टिफिकेट होते तर त्या कॅन्डिडेट्सला रिजेक्ट केलं होतं. तर ती तारीख न धरता सन 2023-24चे EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यासाठी माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई नुसार अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाचा निकाल दिनांक 16/4/2024 त्याचा रिझल्ट लागला असून मान्य न्यायाधिकरणाने म्हणजे कोर्टाने 2023-24चे EWS प्रमाणपत्र ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ज्या उमेदवारांनी 2023-24चे EWS प्रमाणपत्र सादर केले आहे अशा उमेदवारांना गुणवत्ता यादीत पात्र करण्यात येत आहे. ठीक आहे, सगळ्याचा मिनिंग आहे की जी 25 तारीख लास्ट होती EWSची, तिथून पुढे ज्यांचं सर्टिफिकेट होते नॉट इलिजिबल केले होते, तर आता ते सर्व ज्यांचं 2023-24चं सर्टिफिकेट आहे ते आता सर्व इलिजिबल, कोर्टाने सांगितले त्याप्रमाणे ते आता इलिजिबल होतील. आता ह्याच्यामध्ये असं नाही की फक्त ज्यांनी कोर्ट केस केली होती, ठीक आहे, फक्त त्यांनाच इलिजिबल झाले तेच नाही, तर ऑल 2023-24चे जे प्रमाणपत्र ज्यांच्याकडे होतं, ज्यांना नॉट इलिजिबल केलं होतं, ठीक आहे, त्यांचा फायदा सर्वांनाच झाला. EWS कॅन्डिडेट ज्यांनी अप्लाय केलं होतं तर ते सर्वच आता इलिजिबल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड पॉईंट, सामान्य प्रशासन विभाग 19 डिसेंबरमध्ये शासन सेवेत सरळ सेवेने भरतीसाठी समांतर आरक्षण कार्यान्वित करण्याबाबत कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकातील कार्यपद्धतीनुसार अंशकालीन प्रवर्गातील पदे पार्ट टाईमचे त्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांना वाटप करण्यात येत आहेत. ठीक आहे, हा तर रूल क्लिअर आहे, हा आधीच क्लिअर आहे, पहिल्यापासून मी सांगितलं तुम्हाला की ह्याचा अर्थ काय की अंशकालीनचे जी पदे आहेत म्हणजे पार्ट टाईमचे ते त्या सामाजिक प्रवर्गात उमेदवारांना वाटप करण्यात, म्हणजे त्याला मी पहिल्यापासून सांगतो, समजा ओपन पार्ट टाईमच्या जागा कोणाला मिळणार, ओपनलाच. ठीक आहे, तसंच त्या प्रवर्गातील म्हणजे समजा OBC पार्ट टाईमच्या जागा कोणाला मिळणार, त्यांच्याच OBC कॅन्डिडेटला. सेम तसंच SC पार्ट टाईमच्या SC कॅन्डिडेट्सलाच मिळणार. ठीक आहे, त्यांच्या प्रवर्गामधील ते जागा वाटप करण्यात येतील. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की समांतर आरक्षणाची पदे भरल्यानंतर शिल्लक राहिलेली समांतर आरक्षणाची पदे जी वॅकंट राहिली पदे ती आणि परिचर्या पदाचे आदेश निर्गमित केल्यानंतर जे उमेदवार रुजू झाले नाहीत, परिचर्या पदाचे आदेश निर्गमित केल्यानंतर म्हणजे ऑर्डर मिळाल्यानंतर, ठीक आहे, DMRने जी ऑर्डर दिली, ठीक आहे, जे सिलेक्टेड कॅन्डिडेट त्यांना ऑर्डर दिली, त्याच्यानंतर जे उमेदवार रुजू झाले नाहीत, ठीक आहे, ज्यांनी जॉईनिंगच केलं नाही, अशा उमेदवारांच्या जागेवर गुणवत्ता यादीतील पुढील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येत आहे. म्हणजे जे जॉईन पण झाले नाहीत त्या पण जागा ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या पार्ट टाईमच्या अंशकालीनच्या पण आणि प्लस जे जॉईन नाही झाले, ठीक आहे, जे जॉईन नाही झाले त्या कॅन्डिडेट्सच्या पण जागा ह्याच्यामध्ये याच लिस्टमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. तर ही एक सूचना होती, ह्याच्यामध्ये 3 पॉईंट होते. आता मी तुम्हाला लिस्टबद्दल सांगतो. तर त्याच्या 2 लिस्ट आहेत. जी फर्स्ट जी पहिली लिस्ट होती तर ही बघा 244 पेजची. आता याच्यामध्ये काय केलं त्यांनी याच्यामध्ये सेपरेट जागा हे करून दिली, म्हणजे सेपरेट लिस्ट लावली नाही, याच्यातच जी पहिली लिस्ट होती ना त्याच्यातच ॲड केले, त्याच्यामुळे खूप कॅन्डिडेटला जरा गोंधळ होते. तर फर्स्ट लिस्ट जी लागली होती, फर्स्ट सिलेक्शन लिस्ट ही आहे फर्स्ट सिलेक्शन लिस्ट, ज्याच्यामध्ये बघा 244 पेजेस आहेत. ही वाली फर्स्ट सिलेक्शन लिस्ट होती, ज्याच्यामध्ये तुम्ही जर लास्ट कॅन्डिडेट बघितले तर हे बघा 4800
62 हा सिरियल नंबर आहे, SML नंबर नाही, हा सिरियल नंबर आहे. SML नंबर 32,800पर्यंत ते द्या सोडून. सिरियल म्हणजे इतके कॅन्डिडेट्सची सिलेक्शन लिस्ट लावली होती फर्स्ट. ठीक आहे. तर ही लिस्ट याच्यामध्येच काय केलं त्यांनी ॲड केलं, तर ही लिस्ट नका बघू, हे सोडून द्या. आता ही वाली लिस्ट बघा, ह्याच्यामध्ये बघा हे 580 पेजेस म्हणजे सेम तीच लिस्ट, फक्त त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्यांनी. आता हे सेकंड लिस्टवाले पण, ठीक आहे, सेकंड लिस्टवाले पण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. आता याच्यामध्ये 580 पेजेस आहेत. तर आता हे स्टार्टिंगपासून याच्यामध्ये काही बघण्याची गरज नाही. हे फर्स्ट लिस्टमध्ये पण तुम्ही सेम हेच बघितलं असेल, हे सिलेक्शन इथे पुढे रिमार्कमध्ये लिहिलं असतं तेव्हाच. तर आता जागा किती व्हॅकंट होत्या, आता कन्वर्ट करून किती भरल्या, तर याच्या रिलेटेड मी ऑलरेडी 2-3 महिन्याखाली मी टाकलेला ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर. एक्झॅक्ट कट ऑफचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे. ठीक आहे, जर कोणी बघितलं नसेल, बघायचं असेल बघून घ्या. त्याच्यामध्ये मी ऑलरेडी टाकलं होतं कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा, SC ST ओपनचा किती जागा व्हॅकंट राहिल्या, किती कन्वर्ट. आता याच्यामध्ये मेन तुम्हाला काय जागा किती व्हॅकंट राहिल्या हेच पाहिजे होतं, कारण हे टोटल जागा होत्या. ठीक आहे, या आणि हे तिन्ही ॲड करून आपल्या DMRच्या, हे मी ऑलरेडी व्हिडिओ टाकला होता याच्यावर, हे मी बनवलं होतं ह्याच्यामध्ये आपले टोटल सर्व ॲड करून 4100 हे इथे टोटल सगळ्यात जागा होत होत्या. त्याच्यानंतर हे प्रत्येक कॅटेगरी वाईज मी टाकलं होतं. ओपनच्या बघा सर्वसाधारण किती भरल्या, किती समांतर आरक्षणासहित. ठीक आहे, त्याच्यामध्ये सर्वसाधारणच्या किती, महिलाच्या किती, माजी सैनिक पदवीधरच्या, ठीक आहे, किती मार्कपर्यंत कट ऑफ गेलेला, त्याच्यानंतर हे किती जागा भरल्या, टोटल किती होत्या, भरल्या किती आणि शिल्लक किती. तर हे पुढे आता जसं खेळाडूच्या समजा 19 शिल्लक आहेत, तर हे सर्व तुम्हाला इथे समजेल. हे नसेल बघितलं तर हा व्हिडिओ बघा, किंवा याच्यामध्ये मी प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि त्याच्यातले समांतर आरक्षणच आहेत. ठीक आहे, एक्झॅक्ट किती वॅकंट आहेत मी प्रत्येक कॅटेगरीचं ऑलरेडी दिलेलं आहे. ठीक आहे, ऑलरेडी मी प्रत्येक कॅटेगरीचं हे वॅकंट जागा पुढे मी ऑलरेडी दिलेल्या होत्या. तर ज्यांना बघायचं असेल हे बघून घ्या. तर आता आपण परत यादी बघू. ही वाली आता 580 पेजेसची लागली ही यादी, याच्यामध्येच त्यांनी ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कितीपर्यंत गेलं, कोणते कोणते गेले बघा. आता आपल्या ओपनच्या जागा बघा होत्या किती, आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये एकदम स्टार्टिंगला हे बघा ओपनच्या 665 होत्या जागा. आपलं टोटल जागा ह्या होत्या ओपनच्या 665. तर त्या 665ला 665 भरल्या, तर व्हॅकंट एक पण नव्हती. ठीक आहे, तर आता सेम आपण याच्यामध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये बघू. हे बघा आता ओपन हे सिलेक्शन, आता याच्यामध्ये बघा इथे रिमार्कमध्ये जे काय असेल तुमच्या इथे रिमार्कमध्ये सिलेक्शनमध्ये वेटिंग असेल तर वेटिंग इथे मेन्शन केलेलं असेल. ठीक आहे, तर तुम्हाला आता सगळ्यात पहिलं मेन चेक करायचं या लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शन आहे का नाही, हे इथे सिलेक्शनच्या कॉलममध्ये बघायचं. तिथं जर काही लिहिलेलं असेल तर याचा अर्थ तुम्ही सिलेक्टेड आहे. आता जसं हा कॅन्डिडेट बघा इथे ॲब्सेंट होता तर त्याचा रिमार्क पण नाही, त्याचं सिलेक्शन लिस्टमध्ये पण नाव नाही, वेटिंगला पण नाही, कारण तो कॅन्डिडेट आलाच नाही. तर ते क्लिअरली ब्लँक असेल. जर तिथं काही मेन्शन केले तर ह्याचा अर्थ तुमचं त्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालेलं आहे. हे सेम आधी पण जे आपण चेक केलं होतं सेम तसंच. आता हे ओपन 4 वुमन्स रिझर्वेशनमधून 3रा नंबर ह्याचा ओपनमधून हे सिलेक्शन झालेलं आहे ऑलरेडी ह्या. ठीक आहे, तर आपण बघत होतो ओपनच्या जागा. तर ह्याच्यामध्ये बघा 665 जागा मी आताच दाखवल्या तुम्हाला. तर हे 665 जागा ऑलरेडी म्हणजे 1359 हे इथपर्यंत फर्स्ट लिस्टमध्ये आपल्या जागा भरल्या गेल्या होत्या. ठीक आहे, हे इथून वर हे फर्स्ट लिस्टमध्ये जागा भरल्या होत्या. आता तिथून खाली आता हे जे लागलेले आता हे सेकंड लिस्ट याच्यामध्ये हे ॲड झालेले आहेत. हे आता इथून खालचे सर्वच आहेत असं नाही, कॅटेगरी वाईज वेगवेगळं आहे. मी त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेल कॅटेगरी वाईज कट ऑफ. ठीक आहे, आता याच्यामध्ये खूप गोंधळ होईल खूप कॅन्डिडेटला, कारण एकाच लिस्टमध्ये सर्व आहेत. तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचं सेपरेट बघावं लागेल, किंवा मी सेपरेट व्हिडिओ बनेल प्रत्येक कॅटेगरीचं कॅटेगरी वाईज सेपरेट करून मी टाकेन व्हिडिओ. पण ठीक आहे, सध्या तरी मी तुम्हाला याच लिस्टमध्ये सांगतो काय काय केले त्यांनी. इथून खाली बघा आता ओपनच्या 665ला इथे जागा संपल्या होत्या. आता 665ला जागा संपल्यानंतर आता तिथून खाली जे आहेत आता नेक्स्ट कॅन्डिडेट्स बघा कोणते. हा फर्स्ट कॅन्डिडेट आहे जो अगेन्स्ट ओपन स्पोर्ट्स. ठीक आहे, आता याच्या 665 जागा होत्या ओपनच्या, पण हा ओपन 666 कुठून आला, ही अगेन्स्ट ओपन स्पोर्टची जागा मिळाली त्याला. जो कॅन्डिडेट आहे आता अगेन्स्टचा अर्थ मी आत्ता सांगितलं तुम्हाला, याच्या आधी सांगितलं होता. अगेन्स्ट म्हणलं ना ती जागा कोणासाठीच नाही, जो मेरिटमध्ये बसेल ज्याला मार्क जास्त त्याला ती जागा मिळाली. ठीक आहे, तर ओपन स्पोर्टचा कॅन्डिडेट मिळाला नाही, जागा व्हॅकंट होत्या. मी तुम्हाला लिस्टमध्ये ह्याच्यामध्ये पण दाखवलं होतं. हे बघा हे मी बनवलेलं होतं. ह्याच्यामध्ये हे ओपन
स्पोर्ट खेळाडू, त्याच्यामध्ये हे लास्ट इथपर्यंत त्यांना मिळणार, हे कोणाला ऑर्डर मिळाली लास्टपर्यंत इथपर्यंत मी लिहिलं होतं. व्हॅकंट बघा किती आहेत, 19 जागा. 19 जागा या व्हॅकंट होत्या. ठीक आहे. तर सेम आता तिथं कॅन्डिडेटच मिळाले नव्हते, तर त्या जागा काय झाल्या, कन्वर्ट झाल्या, म्हणून अगेन्स्ट. ठीक आहे, अगेन्स्ट. आता हा 1 नंबर. ठीक आहे, फर्स्ट अगेन्स्टमध्ये 19 जागा शिल्लक होती, त्यातला पहिला कॅन्डिडेट. ज्याला मार्क जास्त असतील, मी म्हणलं तर अगेन्स्ट म्हणलं की ज्याला मार्क जास्त असतील त्याला ती जागा मिळते. तर 665पर्यंत इथपर्यंत क्लोज झालं होतं मेरिट ओपनचं. ठीक आहे. तिथून पुढे हा ऑलरेडी सिलेक्टेड आहे, हा ऑलरेडी सिलेक्टेड आहे. आता ज्या 19 जागा व्हॅकंट राहिल्या, तर हा कॅन्डिडेट सिलेक्ट नव्हता, पण मेरिटप्रमाणे आता त्याला मिळाली जागा, कन्वर्ट झाली. अगेन्स्ट म्हणजे कन्वर्ट झाली जागा, ती कॅन्डिडेट मिळाला नाही. मग आता मेरिटमध्ये कोण होतं, इथं कट ऑफ लागला होता. त्याच्यानंतर हे तर ऑलरेडी सिलेक्टेड होते. ठीक आहे, त्याच्या कॅटेगरीमधून, ओपनमधून नाही, कॅटेगरीतून सिलेक्ट होते हे 2 कॅन्डिडेट. ठीक आहे. तर तिथून खाली हाच फर्स्ट कॅन्डिडेट आहे मेरिटप्रमाणे. ठीक आहे, हे वाले कॅन्डिडेट तर कॅटेगरीमधून सिलेक्ट झाले होते. ओपनमध्ये हे लास्ट कट ऑफ इथे लागला होता. त्याच्यानंतर नेक्स्ट आता इथेच आहे कॅन्डिडेट, हा फर्स्ट कॅन्डिडेट. तर हे अशा लिस्ट लागलेल्या आहेत. तर ओपन कॅन्डिडेटच्या मी 19 म्हणलं होतं, आता दाखवलं 19 जागा वेकंट होत्या. तर हे बघा, अगेन्स्ट 4% 2, 3, 4 हे जसे ह्याच्याप्रमाणे मिळाले मेरिटप्रमाणे. तर ते टोटल 17, 18, हे बघा 19. मी एक सांगितलं होतं की मी 19 जागा वॅकंट आहेत, तर हे 19. तर ओपन 684. आता मी त्याला 684 जागा नव्हत्याच, सर्व ओपनच्या कोटून भरल्या. आता हे अगेन्स्टमध्ये गेलं, ओपनच्या कोट्यातच गेले ना शेवटी, हे ओपनच्या होत्या ना जागा, ओपन स्पोर्टच्या होत्या. आता हा कॅन्डिडेट तर ॲक्च्युली स्पोर्टचा नाही आहे, मग सिलेक्शन झाल्यास त्याचं काय, फक्त ओपनमध्येच कन्सिडर करणार त्याला, कारण तो काय स्पोर्ट पर्सन नाही. त्याच्यामुळे इथं त्याचं नाव फक्त ओपन आलं, ओपन 684 असं आलं. ॲक्च्युली 684 जागा नव्हत्या, पण ते काय झाल्या, त्या ज्या 19 जागा राहिल्या होत्या आपल्या, मी आता दाखवलेलं तुम्हाला, त्या जागा ह्याच्यात ॲड झाल्या आणि 684 झाल्या. ठीक आहे, मी जस्ट फक्त एक एक्झाम्पल दिले ओपनचं. तसंच सेम प्रत्येक कॅटेगरीचं असंच राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ओके, त्याच्यानंतर आता हां, तर हे बघा, आता याच्यामध्ये जे कॅन्डिडेट हे ज्यांच्या रिमार्कमध्ये असं इथे मेन्शन केले की अगेन्स्ट ओपन नॉट जॉईन, याचा अर्थ काय की एक कॅन्डिडेट होता जे जॉईन नाही झाला. ठीक आहे, त्याचं सिलेक्शन झालं होतं ओपनमधून, पण समजा जे काही रिझन असेल ते जॉईन झालं नाही कॅन्डिडेट, तर ती पण जागा व्हॅकंट राहिली. मग ती जागा कन्वर्ट झाली, तिथं पण आलं अगेन्स्ट. ठीक आहे, ओपन नॉट जॉईंड. ठीक आहे, तर असे टोटल किती असतील हे बघा. आता हे 21 आहे, हा 22. ठीक आहे, आता ते असेल वरी आणखीन 1, 2, 3 नंबर. हे बघा, हे 19, 18. ठीक आहे, आता मधात कुठून चालू झाले असेल नंबर, तर हे 18, 17. ठीक आहे, तर असे जे जे कॅन्डिडेट जॉईन नाही झाले, ज्यांना DMRची ऑर्डर मिळाली, सिलेक्शन झालं, पण ते जॉईन नाही झाले, तर ती जागा त्याच्या अगेन्स्टमध्ये ती ज्याची होती त्याला मिळाली. आता ही ओपनची होती, ओपनला मिळाली. ही अगेन्स्ट नॉट जॉईन वुमन होती, वुमनला मिळाली. नॉट जॉईन वुमन होती, वुमनला मिळाली. ठीक आहे, तर जे जॉईन नाही झाले, जसं जागा कन्वर्ट झाल्या कोणत्या, पार्ट टाईमच्या. ठीक आहे, पार्ट टाईमच्या जशा जागा कन्वर्ट होत्या, तसंच हे नॉट जॉईनच्या पण जागा त्यांनी काय केल्या, कन्वर्ट केल्या आणि ते लगेच दुसऱ्या कॅन्डिडेट्सला देऊन टाकल्या. जितके कॅन्डिडेट आता हे नॉट जॉईन व्हायला इथं, तर तेवढ्या कॅन्डिडेट्सला ती जागा देऊन टाकल्या. हा एक बेनिफिट आहे. आणखीन कॅन्डिडेट्सला इतका फायदा झाला, जे जे जॉईन नाही झाले त्या पण जागा त्यांनी लगेच त्या जागेवर दुसरे कॅन्डिडेट घेतले पुढले. ठीक आहे, चला नेक्स्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आता हे EWSवाले जे समजा आधी रिजेक्ट केले असतील, जे काय असेल ते, हा डेट बघा आहे का, 5/7/2023. हे जर फॉर्मच्या नंतरची जरी डेट असेल, तर आता ते कोर्टाने सांगितले, मी आत्ताच नोटीस दाखवली होती त्याप्रमाणे त्यांनी इलिजिबल करायला सांगितले ही वाली. ठीक आहे, त्याच्यातला पहिलाच पॉईंट EWSचा. तर नंतरचं पण असेल सर्टिफिकेट चालू वर्षातलं, तर त्यांना इलिजिबल करायला सांगितलं, त्यांना घ्यायला सांगितलं. त्याच्यामुळं हे बघा, हे पण कॅन्डिडेट त्यांचं EWS सर्टिफिकेट होतं, त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे EWS वुमन्समधून 31 नंबर. ठीक आहे, तर हे झालं EWS कॅन्डिडेट्सचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखीन एक याच्यामध्ये की जे अगेन्स्टचं सांगितलेलं मी, ते हे बघा, हे अगेन्स्टवाली. ठीक आहे, हे अगेन्स्ट NTD नॉट जॉईन, ती NTDला मिळाली. आता हे अगेन्स्टवाले जे आहेत ना, ते अगेन्स्टची जागा कुणासाठीच नाही, मेरिटप्रमाणे मिळते. ठीक आहे, पण समजा तुम्ही कॅटेगरीमध्ये एखाद्या, ठीक आहे, कॅटेगरी समजा प्रोजेक्ट अफेक्टेड असेल. ठीक आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल आणि तुम्हाला मार्क्स जास्त असतील, तर तुम्ही कॅटेगरीमधून, ह्याच्यामधून कॅटेगरीच्या प्रोजेक्ट अफेक्टेडमधून ओपनच्या
प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये जातं. ठीक आहे, ते डायरेक्ट कन्वर्ट जागेमध्ये जात नाही. जर असेल तुम्हाला मेरिट जास्त मार्क्स असेल तर तुम्ही कॅटेगरीमधून ओपनमध्ये जातात. हे पॅप असेल, स्पोर्ट असेल, कुठलंही समांतर आरक्षण असेल. ठीक आहे, मी त्याच्याबद्दल सांगतो आहे. कॅटेगरीमधून स्पोर्ट्समध्ये जातात. पण हां, प्लेन जनरल ओपनमध्ये जात नसतं. ठीक आहे, जनरलमध्ये जात नसतं. मी ह्याच्या आधी क्लिअर केलं होतं. ठीक आहे, तर आता पण सांगतो. हां, अगेन्स्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. अगेन्स्टमध्ये कोणीही जाऊ शकतं. अगेन्स्टचा काही नाही, कारण अगेन्स्ट म्हणजे ती जागा सर्वांसाठी. ठीक आहे, तिथे तो कॅन्डिडेट मिळाला नाही, मग मेरिटप्रमाणे मार्काप्रमाणे ज्याला मिळेल ती जागा ते त्याला मिळेल. ते काहीच बघत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला त्याच्यानंतर नेक्स्ट. त्याच्यानंतर हे एक बघा, अगेन्स्ट SC पार्ट टाईम. आता हे SC कॅटेगरी मी म्हणलं होतं ना, ओपनची जागा ओपनलाच मिळणार, कॅटेगरीची जागा ती ज्या कॅटेगरीची आहे त्याच कॅटेगरीला मिळणार. ठीक आहे, आता ही पार्ट टाईमची जागा आहे पण कुठली, SC मधली. ठीक आहे, तर ती कोणाला मिळाली, SCच्याच कॅटेगरीला. तर SC 119 हे SCचे इथून वर होते. आता इथून खाली काय झालं, आता पार्ट टाईमची जागा मिळाली त्या कॅन्डिडेटला. SC मधला जो नेक्स्ट कॅन्डिडेट होता 119 नंबरवाला, तर तो पार्ट टाईम अगेन्स्ट कन्वर्ट झाली जागा, त्याच्यामध्ये 1 नंबरला त्याला मिळाली ती जागा. ठीक आहे, सेम हा रूल सगळ्याच कॅटेगरीसाठी लागू होईल, असं नाही की फक्त SCसाठी, हा सेम सगळ्यांसाठी. तसंच अजून एक उदाहरण बघा, हे याचं अर्थक्वेकचं पण. ठीक आहे, हा SC अर्थक्वेक चा कॅन्डिडेट होता. ठीक आहे, तो कॅन्डिडेट मिळाला नाही, ती जागा मिळाली SCला. ठीक आहे, सेम हा अर्थक्वेकमध्ये दुसरी जागा ती पण रिकामी होती, ती मिळाली SCच्याच कॅन्डिडेटला. ठीक आहे, कॅटेगरी त्याच्यातली जागा त्यालाच मिळणार, ओपनची ओपनलाच मिळणार. ठीक आहे, तर ठीक आहे, आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल, मी तरी शॉर्टमध्ये आता इतकंच सांगेल तुम्हाला की या लिस्टमध्ये लिस्ट कोणती बघा, ही वाली नवीनवाली 580 पेजेसची आत्ता जी नवीन आली ना ही वाली बघा. याच्यामध्ये ह्यांनी पहिली प्लस ही दुसरी हे दोन्ही मिक्स करून ही 580 पेजेसची लिस्ट लावलेली आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मेन काय बघायचं आहे तुम्हाला, तुमचं सिलेक्शन झालं आहे का नाही कसं कळणार. तुमचं सिलेक्शन हा वाला कॉलम सगळ्यात इम्पॉर्टंट. इथं काहीतरी लिहिलेलं आहे का बघायचं. आता जसं NTB 15 तर हे एका कॅन्डिडेटचं लिहिलेलं आहे, तर याचा अर्थ काय, त्या कॅन्डिडेटचं NTB मधून सिलेक्शन झालेलं आहे 15 नंबरला. ठीक आहे, मग बाकीचे समजा रिमार्कमध्ये रिकामा वेटिंगमध्ये, कारण तो नाही आहे, तो वेटिंगला नाही, काही नाही, त्याचं सिलेक्शन झाले, त्याच्यावर सिलेक्शन याच्यामध्ये नाव आलं. समजा जो कॅन्डिडेट समजा अब्सेंटच होता, रिमार्क नाही, त्याचं सिलेक्शनमध्ये पण नाही, वेटिंगमध्ये पण नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा जसं हा कॅन्डिडेट ह्याचं पण सिलेक्शन झालं आहे, पण कसं झालं, हे अगेन्स्ट SC पार्ट टाईममुळं झालं. ठीक आहे, तिथं कॅन्डिडेट मिळालं नाही म्हणून ती जागा यायला मिळाली आणि त्याचं SCमध्ये 153 नंबरला सिलेक्शन झालं. ठीक आहे, जे काही असेल मेन फोकस तुमचा राहील सिलेक्शन. ठीक आहे, हा वाला कॉलम बघायचा, तुमच्या नावासमोर इथे काही लिहिलेलं आहे का. जर तिथे काही लिहिलेलं असेल तुमचं सिलेक्शन 100% झालं. ठीक आहे, तुम्हाला ऑर्डर येऊन जाईल बस. बाकी आता जी वेटिंग कसं बघायचं, हे वेटिंगचा सेपरेट कॉलम दिला आहे तुमच्या इथं नावासमोर आहे का, वेटिंग ओपन वुमन्समध्ये. ठीक आहे, हा वेटिंगमध्ये ठेवलेला आहे यांना. तर वेटिंग असेल तर वेटिंगच्या कॉलममध्ये काहीतरी लिहिलेलं असेल, सिलेक्शन असेल तर सिलेक्शनच्या कॉलममध्ये. ठीक आहे, हे रिमार्क नाही बघितला तरी चालेल, ते जागा कन्वर्ट कशी झाली, कुठली मिळाली ते लिहिलेलं असेल. ठीक आहे, तर हे दोनच बघा, त्यातल्या तुम्हाला मेन फोकस काय, सिलेक्शन झाले का नाही, ह्या एकाच कॉलमहून समजून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये एकदम लास्टला बघा त्यांनी टीप, अधिपरिचारिका या पदाची रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता असल्यामुळे खुला व सामाजिक आरक्षण अंतर्गत पदे भरण्यात आलेली आहे. खुला व सामाजिक आरक्षण म्हणजे ओपन आणि समाज आरक्षण आपले कॅटेगरी तुमच्या कास्ट. ठीक आहे, त्याच्यावर पदे भरण्यात आलेली आहे. सदर पदे भरताना दिव्यांग व अनाथ आरक्षण संबंधित जे दिव्यांग आहेत कॅन्डिडेट आणि अनाथ कॅन्डिडेट असे सामाजिक प्रवर्गातून दर्शविण्यात आलेले नाही. सामाजिक प्रवर्ग म्हणजे तुमची याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये ते दाखवलेले नाही आहेत, दर्शवण्यात आलेले नाही, त्यामुळं ते दाखवलेले नाहीत. त्याच्यामुळं काय केले त्यांनी, दिव्यांग व अनाथ हे जे दोन आहेत ते आरक्षणाची पदे भरताना, मग हे पदे जी भरली ती कशी भरली, आरक्षणाच्या खेळाडू व अंशकालीन जे स्पोर्ट आणि अंशकालीन पार्ट टाईमची होती त्या सामाजिक प्रवर्गातून भरण्यात आलेली आहे. जे त्या कॅटेगरीचा जो कॅन्डिडेट असेल, जो पण कॅटेगरीचा समजा SCचा. ठीक आहे, तर SCच्या ज्या कोणत्या खेळाडू आणि अंशकालीन स्पोर्ट आणि पार्ट टाईम. ठीक आहे, ह्या दोन जागेमधून ते ह्यांची पदं भरण्यात आलेली आहे, कुणाची, दिव्यांग आणि अनाथची. ठीक आहे, चला दिव्यांग आणि अनाथसाठी आहे, मी सेपरेट कटऑफ बनून त्यावेळेस एक्सप्लेन करेन हे. ठीक आहे, हे त्यांचे पदं किती किती जागा होत्या त्यांच्या हे इथं दिलेलं आहे, बाकी काही इतकं नाही. पण
चला आता याच्यानंतर जे आणखीन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन होते काही कॅन्डिडेटचे. तर काही कॅन्डिडेट्सचं काय झालेलं आहे, आता ॲब्सेंट जे होते, ठीक आहे, त्यांचं काही ऑप्शन आहे, ठीक आहे, तुम्ही जे ॲब्सेंट स्वतःहून राहिले असतील, जे कोणी डी व्हीलाच गेले असेल त्याचं काही नाही. पण काही कॅन्डिडेट्सचं काय झालं, डी व्ही झालेलं आहे, ठीक आहे, डी व्ही झालेलं आहे त्यांचं. आता 29-30 तारखेला त्यांनी डी व्ही करून आले, तरी पण त्यांच्या नावासमोर ॲब्सेंट लिहिलेलं आहे, ॲब्सेंट असं मेन्शन करून आलेलं आहे. तर अशा कॅन्डिडेट्सचे पण मला कॉल आलेले. जर तुमचं डी व्ही झालं आहे, तुमचं जे सेकंड लिस्ट जी बोलवली होती डी व्हीची त्याच्यामध्ये तुमचा SML नंबर बसत असेल तर एकदा क्रॉस चेक करा, एकदम बरोबर असेल तर तुम्ही काही नाही, ह्याला DMR ऑफिसला सरळ जाऊन लेटर द्या की माझं डी व्ही झालेलं आहे आणि माझ्या नावासमोर रिमार्कसमोर ॲब्सेंट म्हणून आलेलं आहे, ठीक आहे. तुमच्याकडे तिथे डी व्ही झाल्यानंतर जे तुम्हाला दिलं होतं, तुम्ही पेपर्स वगैरे भरलेलं आहे त्याच्यासोबत झेरॉक्स जोडून द्या त्याच्याकडे आणि तिथून OC घ्या, ठीक आहे. DMRने एक पण लिस्ट आत्तापर्यंत नीट लावलेली नाही. मी क्लिअरली सांगतो आहे आधीपासून की एकही लिस्ट आत्तापर्यंत DMRने क्लिअर लावलेली नाही. प्रत्येक लिस्टमध्ये चूक आहे, प्रत्येक DMRच्या, ठीक आहे. तर आत्ताही सांगतो याच्यामध्ये पण भरपूर चूक आहेत, पण त्याच्याने काही फरक पडणार नाही. ॲब्सेंट लिहिले म्हणजे काही हे काही होत नाही, तुम्हाला असं नाही होणार किंवा ॲब्सेंट म्हणजे आता तुम्हाला काहीच करणार, ते कन्सिडरच करणार नाहीत असं काही नाही. तिथं जा, तुम्ही तिथे जाऊन त्यांना तसं लेटर द्या की असं झाले, माझं डी व्ही झाले आणि माझ्या नावासमोर ॲब्सेंट म्हणून आले, ते चेंज करतील, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आणखीन काही कॅन्डिडेट्सचं हे आला होता की SML नंबरपेक्षा जास्तवाले म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त डी व्ही करून घेतले. जसं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की समजा 1 ते 20, एक एक्झाम्पल देतो मी फक्त. 1 ते 20 कॅन्डिडेट डी व्हीसाठी बोलवले होते आत्ता सेकंड डी व्हीसाठी, ठीक आहे. एक कॅन्डिडेट आहे 25 नंबरला, ठीक आहे. तर काही कॅन्डिडेट समजा 30 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे त्याचं डी व्ही झाले असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. तर मला कॉलेजला मी तेच सांगतो फक्त तुम्हाला. तर असं केलं तरी असं नाही होणार की तुम्हाला सोडून देऊन डायरेक्ट ह्या 30 नंबरच्याचं डी व्ही त्याचं सिलेक्शन होईल, ठीक आहे. तर असं होत नसतं. जर कोणाचे खूप सारे मिस्टेक आहेत ते मी त्यांना पण ते सांगितलं आहे, जे काय झालेलं आहे तुमचं, ज्यांचं पण डी व्ही झालेलं आहे, ठीक आहे, तसं पण कॅन्डिडेट्स आले ज्यांचं डी व्ही झालेलं आहे आणि तुमच्या नावासमोर ॲब्सेंट येत आहे, तर अशा कॅन्डिडेट्सने सरळ DMR ऑफिसला जा, तिथं जाऊन ॲप्लिकेशन द्या आणि त्याची OC घ्या, सोबत तुमचं डी व्ही झालेलं आहे त्याची झेरॉक्स जोडून द्या त्यांना, ते रिक्वेस्ट करा चेंज करायला, ते ॲड करतील तुम्हाला, हे चेंज करतील, ठीक आहे. तर काही कॅन्डिडेटचं झालेलं आहे तसा गोंधळ, तर तुम्ही DMR ऑफिसला भेट द्या, ते करून घेतील, ठीक आहे. चला आता कालपासून थोडं बिझी असल्यामुळे मी व्हिडिओ नाही बनवू शकलो होतो. आता आज व्हिडिओ बनवला आहे. आता हा व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचे ऑलमोस्ट डाऊट क्लिअर होतील. त्याच्यानंतर आता जे काही तुमचे डाऊट्स असतील ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर पण दिला आणि ग्रुपची लिंक पण, तर तिथे विचारा. मग आता तुमचे जे काही याच्या व्यतिरिक्त डाऊट्स असतील ते मी क्लिअर करेन. आणि म्हटलं तर आपण एखादं मी हे पण करेन, आपला कट ऑफचा कॅटेगरी वाईज कट ऑफचा सेपरेट एक व्हिडिओ पण बनवेल प्रत्येक कॅटेगरी वाईज. हे काय केलं यांनी, पूर्ण A to Z सर्व एकाच लिस्टमध्ये आहे, ठीक आहे. स्टार्ट टू एंड सर्व एकाच लिस्टमध्ये आहे, त्याच्यामुळे खूप सारा गोंधळ होत आहे कॅन्डिडेटला. मी सेपरेट लिस्ट बनवेन, ठीक आहे. कॅटेगरी वाईज तुम्हाला मी एक्सप्लेन करून देईन लिस्ट, ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण काही डाऊट्स असतील तर ठीक आहे, पॉसिबल झालं तर एखादा आपण लाईव्ह सेशन पण ठेवू. मी तसं व्हॉट्सअप ग्रुपवर हे करेन, इन्फॉर्म करेन आपल्या, तर त्यावेळी जॉईन करून पण तिथे पण डाऊट विचारू शकता किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, ठीक आहे. चला याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर आपलं डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आहे लिंक, तिथं व्हॉट्सअप ग्रुपला विचारा किंवा व्हॉट्सअप नंबर दिला जाईल तिथे विचारू शकता.